अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना उमेदवारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतलाय। शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या समर्थकांनी फिरते डिजिटल स्क्रीन बोर्ड वापरून मतदारांचं लक्ष वेधून घेतलंय। या स्क्रीनवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कार्य आणि प्रभागातील प्रस्तावित विकास कामांचं चित्रीकरण दाखवलं जातंय। अकोल्यात काँग्रेसच्या प्रचारार्थ खासदार इम्रान प्रताप गढी यांची सभा झाली। या सभेत खासदार प्रताप गढी यांनी एमआयएमवर जोरदार टीका केली। भाजपला मदत करण्यासाठीच एमआयएम काम करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। हिजाब घालणारी महिला एक दिवस देशाची पंतप्रधान बनेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे कोणताही भारतीय पंतप्रधान होऊ शकतो। भाजपनं वर्षानुवर्ष सोलापूरसाठी काहीच केलं नाही असं वक्तव्य ओवेसींनी सोलापूरमधील उमेदवारांच्या प्रचारादरम्यान जाहीर सभेवेळी वक्तव्य केले। अंबरनाथमधील शिवसेना आणि अजित पवार गटाचे नगरसेवक अज्ञातस्थळी गेल्याची माहिती कळते। एका बसमधून या नगरसेवकांना अज्ञातस्थळी नेण्यात आलं। निवडणुकीच्या रणधुमाळीत खबरदारी म्हणून नगरसेवकांना अज्ञातस्थळी नेण्यात आले। बोरिवली विधानसभेत प्रभाग 16 मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार स्वाती बोरकरांचा जोरदार प्रचार सुरू आहे। मतदारसंघातील नागरिकही उत्स्फूर्तपणे त्यांचं स्वागत करतायत। स्वाती बोरकर यांनी हा प्रतिसाद पाहून सर्वाधिक मतांनी विजयी होणार असा विश्वास व्यक्त केला। मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड 17 मधून ठाकरे गटाच्या अश्वनी सरपरेंचा जोरदार प्रचार सुरू आहे। नागरिक त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे। घराघरात जाऊन थेट संवाद साधत सरपरे प्रचार करतायत। पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पालिका प्रशासन सज्ज झाले। मतदान केंद्रांसाठी 26,000 कर्मचारी आणि जवळपास 4100 पोलिसांच्या बंदोबस्तात पुण्यात मतदान होईल। 31 निवडणूक व्यवस्थापन कक्षांची स्थापना करण्यात आली आहे। परभणी जिल्ह्यातील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक रिंगणात उमेदवार उभे आहेत। पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये 25 वर्षात मी कसा कायापालट केला ते बघा असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय। रुपाली पाटील यांनी महेश लांडगेंवर संताप व्यक्त करत टीका केली आहे। अजित पवार यांच्यावर लांडगेंनी टीका केली, त्यामुळे महेश लांडगेंना ठोकून काढू असं म्हणत रुपाली ठोंबरे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली। सोलापुरात एमआयएम उमेदवारांच्या प्रचारासाठी असदुद्दीन ओवेसींनी जाहीर सभा घेतली। यावेळी हिजाब घालणारी महिला एक दिवस देशाची पंतप्रधान बनेल असं वक्तव्य त्यांनी केलंय। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे युती धर्म पाळत नसल्याचा आरोप होतोय। शिवाय ते भाजपचा प्रचार करत असल्याचाही गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार माऊली कटकेंनी केला आहे। गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील उर्फ आबाजी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश होईल। काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय। पुण्याच्या नानापेठेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार केला। यावेळी लाडक्या बहिणींनी विधानसभेत चमत्कार केला, आताही चमत्कार करतील। पुण्यातील कारभार आता लोकांना बदलायचं आहे, लोकांना आता शिवसेना हवी असं विधान शिंदेंनी केलं। पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेनं शिस्तभंगाच्या कारवाईचं मोठं पाऊल उचललंय। पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेनं 4 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली। जळगावात प्रचार करताना शिवसेना शिंदेच्या जिल्हा प्रमुखावर स्थानिक महिलेनं संताप व्यक्त केलाय। प्रभाग क्रमांक 5 मध्ये विष्णू बंगाळे यांच्यावर महिलेनं संताप करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदेच्या शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदेंचा आक्षेपार्ह वक्तव्य असलेला फोन कॉल व्हायरल झालाय। या ऑडिओ क्लिपमध्ये मीनाक्षी शिंदेंनी कार्यकर्त्याला शिवीगाळ करून धमकावल्याचा दावा केला जातोय। छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होईल। उद्धव ठाकरेंच्या सभेला शिवगर्जना असं नाव देण्यात आलंय। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या सभेची तयारी करण्यात आली आहे। अंबरनाथमध्ये भाजपला झटका बसलाय। श्रीकांत शिंदे यांनी धक्कातंत्राचा वापर केलाय। शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले होते, आता राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक मिळून 31 नगरसेवकांचा गट स्थापन करून सत्ता स्थापन करेल। भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ठाकरे बंधूंच्या मुलाखतीवर टीका केली आहे। दुसरा भाग येऊ द्या किंवा तिसरा भाग येऊ द्या, जनतेला यावेळी महायुतीचा महापौर निवडून द्यायचा आहे असा टोला लोढांनी ठाकरे बंधूंना लगावला आहे।
अखिल चित्रे यांनी भाजप प्रचार कार्यक्रमातील अश्लील नृत्याचा व्हिडिओ ट्विट करत आशिष शेलारांवर टीका केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर नाचतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। हा व्हिडिओ AI जनरेटेड असल्याचं आशिष शेलारांनी म्हटलंय। नवी मुंबईत निवडणूक आयोगानं मोठी कारवाई केली आहे। एका आलिशान गाडीमध्ये लाखो रुपये सापडले। सगळी रोख रक्कम निवडणूक आयोगानं जप्त केली आहे। वाशीमध्ये ही कारवाई करण्यात आली। मुंबईकर मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करणारे। शिवसेना भाजप मुंबईत मोठ्या ताकदीनं लढेल। मुंबईत महायुतीचाच महापौर होणार असा आशावाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। परळी नगरपालिकेमध्ये गटनेते पदाची निवड करण्यासाठी राष्ट्रवादी पार्टीनं MIM सोबत युती केली आहे। या युतीची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली। याबाबतचा निर्णय वरिष्ठ घेणार आहेत। नवी मुंबई प्रभाग 17 मधील निवडणूक प्रक्रियेत भाजप उमेदवाराला निवडणूक लढवण्यास परवानगी देण्यात आली आहे। भाजप उमेदवार निलेश भोजनेचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद केला होता। त्याविरोधात भोजने हायकोर्टात गेले होते। हायकोर्टानं निकाल देत निवडणूक लढण्यास परवानगी दिली। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय। अनेक आश्वासनं देण्यात आली आहे। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, धनंजय महाडिक हे उपस्थित होते। नाशिक दौऱ्यावर असलेल्या चित्रा वाघ यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी बाईक रॅलीत सहभाग घेतला। प्रभाग क्रमांक 1 मधील भाजप उमेदवारांचा चित्रा वाघ यांनी प्रचार केला। जनतेचा देवाभाऊवर विश्वास आहे असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले। ठाण्यात मुस्लिम बहुल भागात भाजपचा प्रचाराचा धडाका सुरू आहे। मुस्लिम बांधवांनीही उत्स्फूर्तपणे प्रचारात हजेरी लावली। भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी या ठिकाणी भेट दिली आणि मुस्लिम बांधवांशी संवाद साधला। वांद्रे पूर्व मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 87 चे उमेदवार प्रमोद नार्वेकरांना धमकी दिली गेली आहे। निवडणुकीतून माघार घेण्यासाठी नार्वेकरांना जीव मारण्याची धमकी दिल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला। भाजपाशी जवळीक असलेल्या व्यक्तीने ही धमकी दिल्याची माहिती सावंतांनी ट्विटमध्ये दिली। मनसेच्या गजानन काळेंनी भाजपावर आरोप केलेत। भाजपचे उमेदवार गुजराती भाषेत पत्रक वाटून चुकचुकणाऱ्यांचे उद्योग करत आहेत। इथल्या आगरी कोळी समाजानं मराठी भाषिक समाजाने यांचा डाव उधळून लावावा असं आवाहनही त्यांनी केलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी थेटपणे बोलणं टाळलं। मात्र शाहू फुले आंबेडकरांच्या विजयाचा विजय होण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तर आम्ही पाठबळच देऊ असं जयंत पाटील म्हणाले। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपनं बाजी मारली आहे। भाजपाचे योगेश नेरकर यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे। 10 विरुद्ध 9 मतांनी योगेश नेरकर यांनी शिवसेनेच्या विजय गांगुर्डेंचा पराभव केला आहे।